गोविंदाचे बोलून झाले. आता हा गोविंदा नाही, पिक्चर मधला नाही, हा उदाहरणातला गोविंदा आहे. ह्या गोविंदाचे बोलून झाले या विधानातील आपल्याला कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे. प्रश्न सोपा आहे, पण इथं आपल्याला 2 टास्क कंप्लीट करायचे. पहिलं म्हणजे या वाक्यातील आपल्याला काय करायचं आहे, तुमचा कर्ता शोधायचा. त्यानंतर दुसरा असेल ते म्हणजे विभक्ती शोधायची की कोणता त्याला प्रत्यय जोडलेला आहे. चला पहिला आपण ना कर्ता शोधूया. गोविंदाचे बोलून झाले. बोलून झाले संयुक्त क्रियापद. इथं धातू साधित म्हणजेच बोलून याला तुम्हाला काय करायचंय, प्रश्न विचारायचा आहे. बोलून मध्ये बोल हा काय असेल, आपला मूळ धातू असेल. ओके. आणि बोलणारा कोण, कोण आहे बोलणारा, तर तो आहे आपला गोविंदा. तो गोविंदा हा काय झाला, आपला या वाक्याचा कर्ता झाला. एक स्टेप कंप्लीट. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं होतं, वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखायची. कर्ता गोविंद याला कोणता प्रत्यय जोडला, चे हा प्रत्यय जोडला. चेच्या ची हे कुठल्या विभक्तीचे प्रत्यय आहेत, ऑब्विसली ते असणार आहे षष्टी विभक्ती प्रत्यय. म्हणजेच काय हो, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. मग यांचं काय हो, द्वितीयाचे कोणते प्रत्यय आहेत, सला ते सलाणाते, पंचमी ऊन होऊन. ठीक आहे. आणि चतुर्थीचे ही सेम, सला ते सलाणाते. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.